आप्पासाहेब लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार व सामाजिक उपक्रम। तिसरी आंख मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आप्पासाहेब लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा परिषद बागेत भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आप्पासाहेब लंगोटे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून सोलापूर जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सत्कार सोहळ्यात पुष्पहार अर्पण, सत्कार टोपी व भव्य नागरी गौरव करण्यात आला। वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत सोलापुरातील रेल्वे स्थानक, 7 रस्ता परिसर आणि इतर ठिकाणी निराधार व बेघर नागरिकांना अन्न खाऊ वाटप तसेच ब्लँकेटचे वितरण करण्यात आले। यावेळी आप्पासाहेब लंगोटे यांनी सांगितले की मी वाढदिवस साजरा करताना अनाठायी खर्च टाळत गोरगरीब व वंचित घटकांसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे। हीच प्रेरणा इतरांनीही घेतली पाहिजे। कार्यक्रमाला पत्रकार कृती समिती, आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार, विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये दैनिक जय होचे संपादक विजय कुमार उघडे, MD न्यूजचे सैपन शेख, हल्लाबोलचे युनुस अत्तार, कार्यसम्राटचे यशवंत पवार, जनता संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ भडकुंबे, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धाराम नंदरगी, S न्यूजचे सादिक शेख, लोकशाही मतदारचे अक्षय बबलात, शिवनेरीचे गिरमल गुरव, DD न्यूजचे पांढरे यांच्यासह नितीन करजोळे, लतीत नदाब, अशफाक शेख, अशोक ढोणे, नरेंद्र कांबळे, अजय वाघमोडे, दीपक गवळी, गणेश गायकवाड, सूरज राजपूत, विश्वनाथ होनकुरे, गौतम माने, प्रशांत मोजलक, वजीनाथ बिराजदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी आप्पासाहेब लंगोटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्यास पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी आप्पासाहेब सिद्धराम लंगोटे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तिसरी आंख मानव अधिकार संघटना तसेच पत्रकार कृती समितीचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे। सर्वप्रथम मी कुठलंही पद बीद काही मानत नाही। मी ज्या ठिकाणी मैत्री म्हणून काम करतो ते फक्त मित्रता आणि मैत्री जेवढं टिकेल ते बघतो मी। कारण आम्ही या ठिकाणी एक मागील 6 महिन्यापासून 6 महिने वर्ष होत आले आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकारांचे वाढदिवस साजरा करण्याचा आमचा एक ध्येय होता, निर्णय होता। कारण पत्रकार बंधू सगळ्यांचे बातमी आणि धावपळीत स्वतःचं जीवन विसरून गेलेले असते। त्या निमित्ताने सगळे पत्रकार एकत्र यावेत आणि त्यांचाही कुठंतरी मान सन्मान वाढदिवस व्हायला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही ठरवून प्रत्येक कोण कुठला काही आम्ही न बघता फक्त एक पत्रकार म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो। आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी येऊन माझा जे वाढदिवस आणि हे गौरव केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार आहे। आणि सर्वप्रथम मी सगळ्यांना अजून एक सांगत आहे की सर्वांनी फक्त पत्रकार आहे म्हणून, कारण सगळे मी दैनिकचा आहे, मी यूट्यूबचा आहे, मी साप्ताहिकचा आहे असं न करता फक्त सगळ्यांनी मिळून पत्रकार जे आहे हे चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात। त्या हिशोबाने म्हणून सगळे मिळून फक्त पत्रकार सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी एकजुटीने राहावं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांचे वाढदिवस साजरा करावे, सगळ्यांनी एकी दाखवावे। कारण तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा काही गैरवर्तणूक झाल्यास काही झालं तर सगळे पत्रकार एकत्र येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे। कारण आपल्या मागं एवढ्या गोंधळी धावपळीमध्ये आपले कामकाजामध्ये भरपूर आपले काय म्हणतात एकदम जवळचेच मित्र शत्रू असल्यासारखं वागतात। कारण आपण एकत्र असले की समोर बोलतात आणि पाठीमागून घेऊन गेले की टिंगलटवळे करतात। हे न करता सगळ्यांनी एकत्र राहून सगळ्यांनी एका विचाराने सगळ्यांनी एकजुटीनं राहून आपले जे हे पत्रकार आहे पत्रकार बांधवांचे आपण मान सन्मान करायला पाहिजे। सगळे एकत्र मिळून काम केलं पाहिजे। एवढेच परत एकदा मी सांगून माझी शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवारच्या वतीने माननीय श्री चंद्रशेखर निमित्त
आज बेघर लोकांना आणि रस्त्यावर जे भटकंती करत असतात आणि गोरगरीब आहेत ज्यांना त्यांच्या नातेवाईकापासून किंवा इतरांपासून वंचित आहेत अशा लोकवाटप कार्यक्रम आप्पासाहेब लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे. आणि आज या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या वतीने बेघर निवारा केंद्रात गरजू लोकांना अप्पासाहेब मित्र परिवार आणि पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते गरजू लोकांना खाऊ अल्पोहाराचा वाटप करण्यात आला. असा उपक्रम वाढदिवस जो प्रत्येकाने साजरा करतोय प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या तो खर्च ना जो वायपाट खर्च टाळून या ठिकाणी अशा गरजू लोकांना येऊन मदत करावी आणि त्यांना असा एक मदतीचा हात त्यांच्यावर फेरावा यासाठी मी आवाहन करतो की जे वायपट जे खर्च करणार आहेत त्यांना आप्पासाहेबांसारख्या अशा एक चांगल्या व्यक्तिमत्वाकडून जे आपण हे आज एक शिकवण घ्यावी की असा उपक्रम या ठिकाणी राबवावा एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अध्यक्ष आणि आपले ग्रुपचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे यांचा वाढदिवस आहे. आज त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे की वर्षाचे अनावश्यक खर्च टाळून इथं बेघर जे आहेत ज्यांना वस्त्र निवारा आणि जे थोडासा हप्ता आहे ते लोक इथं राहतात तो खर्च टाळून तरी हा पैसा त्यांना ते ब्लँकेट आणि गव्हाटा वगैरे खर्च केले त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ही कृती सगळ्यांनी करावी असं मी तुम्हाला यांना हे करतो. एवढं करून मी त्यांना वर्षाची शुभेच्छा माहिती करतो.